पुणे केतन अग्रवाल हत्येच्या एफआयआर कॉपीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत। साखरपुडा झाल्यापासून केतन अग्रवालला सियावर संशय होता अशी माहिती समजते आहे। सिया केतनला वारंवार लोहगडावर घेऊन जात होती असं केतनच्या वडिलांनी दावा केलेला आहे। सुनियोजित कट रचून केतन अग्रवालची हत्या झाल्याचा वडिलांचा दावा आहे। सियाची चौकशी केली आहे का असं केतनच्या वडिलांना वारंवार प्रश्न विचारत होता। सिया किरकोळ कारणांवरून भांडत असल्याची केतनने वडिलांकडे तक्रार केलेली होती। सियाच्या बोलण्यात चेतन चौधरी नावाच्या तरुणाचा वारंवार उल्लेख असायचा। चेतन चौधरी आणि सिया गोयलचे आधीपासूनच प्रेम संबंध होते असा आरोपही विशाल अग्रवाल यांनी केलाय। तर केतन अग्रवालच्या वडिलांनी काही महत्त्वाचे सवाल या प्रकरणाच्या अनुषंगाने उपस्थित केलेले आहेत। तर सुनियोजित कट रचून केतन अग्रवालची हत्या केल्याचा वडिलांनी आरोप केलेला आहे। तर सिया किरकोळ कारणांवरून सतत भांडत असायचे असंही केतनने त्याच्या वडिलांना सांगितलं होतं। सियाच्या बोलण्यामध्ये सतत चेतन चौधरी नावाच्या तरुणाचा उल्लेख होता। चेतन चौधरी आणि सिया गोयलचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते असा आरोपही अग्रवाल यांनी केलेला आहे। आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, या एफआयआर कॉपीमधून काय महत्त्वाची माहिती समोर येते आहे? माधवी, केतन अग्रवालनं त्याच्या वडिलांकडे एक दोनदा नव्हे तर तीनदा या ठिकाणी शंका ज्या आहेत त्या उपस्थित केलेल्या होत्या आणि सियाची चौकशी केली का याबाबत तो वारंवार या ठिकाणी म्हणत होता। जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिला त्यांचा साखरपुडा झाला, त्यानंतर ती फिरायला घेऊन जायची, वेगवेगळ्या कारणावरून भांडणं करायची, त्यावेळेला त्यानं पहिल्यांदा शंका जी आहे ती उपस्थित केली की पप्पा तुम्ही सियाची माहिती घेतली आहे का। त्यावेळेला बाबा नात्यातलीच मुलगी आहे, आपल्याला कोणी फसवणार नाही असं त्यांना सांगितलं वडिलांनी। त्याच्यानंतर पुढं ती वारंवार या ठिकाणी लोहगडावर जाण्यासाठी म्हणजे 30 मे पासून ती लोहगडावर जाण्यासाठी वारंवार त्याला अट्टास धरायची। 31 मेला तो पहिल्यांदा गेला। परत 6 जूनला जे आहे ते बालीला प्री वेडिंग शूटला जायचं होतं, परंतु 4 जूनलाच ती या ठिकाणी तिने कट रचलेला होता की लोहगडावर पुन्हा घेऊन जायचं आणि त्याची तिथं हत्या करायची। त्यावेळेला मात्र केतननं नकार दिला आणि 6 जूनला बालीला जाण्यासाठी ते निघाले आणि एका फूड मॉलवरती म्हणजे मुंबईला विमानतळावरती निघाले। फूड मॉलवरती गाडी थांबली आणि तिथं त्यानं केतनचा पासपोर्ट घेतला आणि तो फाडून या ठिकाणी एका फ्लशमध्ये जे आहे ते बाथरूममध्ये टाकला आणि पासपोर्ट जो आहे तो गायब करून टाकला। मग त्यांना मुंबईवरून परत परतावं लागलं। त्यानंतर सुद्धा केतननं म्हटलं की पप्पा तुम्ही खरंच या ठिकाणी सियाची माहिती घेतलेली आहे का। त्यावेळेला पण की तिचं वय कमी आहे, ती अशी भांडत असेल असं या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं। 14 जूनला परत एकदा जे आहे ते सियानं केतनच्या मागे हट्ट धरला की आपण परत एकदा या ठिकाणी लोहगडावरती जाऊयात। लोहगडावरती ते गेले सुद्धा आणि तिथं साप आलाय असं म्हणून केतनला धक्का मारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सियानं केल्याचा या एफआयआर मध्ये उल्लेख आहे। 14 तारीख उलटून परत एकदा या ठिकाणी 18 तारीख म्हणजे 17 तारखेला संध्याकाळी परत एकदा तिनं तसाच कॉल केला। त्यावेळेला पण जो आहे तो केतन पप्पांना म्हटला की खरंच आपण सियाची माहिती घेतली आहे का, कारण तिच्या बोलण्यातून वेळोवेळी चेतन चौधरी या मुलाचा उल्लेख या ठिकाणी होतो। तिचा फोन वारंवार या ठिकाणी बिझी लागतोय, म्हणजे 1 2 3 वेळा या ठिकाणी शंका ज्या आहेत त्या केतननं सियाच्या बाबतीत उपस्थित केलेल्या होत्या आणि चेतन चौधरीचा वारंवार तो या ठिकाणी उल्लेख जो आहे तो या ठिकाणी करत होता। एफआयआर मध्ये किंवा जबाब जो आता केतनच्या वडिलांनी दिलेला आहे त्यामध्ये हे सगळं नमूद झालेलं आहे। त्याच्यामुळं केतनच्या वडिलांनी त्याच वेळेला जर याला गांभीर्यानं घेतलं असतं तर कदाचित आज ही घटना घडली नसती। परंतु केतनच्या वडिलांनाही वाटलं नाही की 20 वर्षाची सिया असं काही पद्धतीनं कट रचत असेल आणि आपल्या मुलाचा जीव घेण्याच्या अनुषंगाने काही पावलं उचलत असेल। त्यामुळं या एफआयआर मुळे या धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। सिया जी आहे तिचं बीकॉमचं शिक्षण झाल्याचं या ठिकाणी बोललं जाते। ती वाडिया कॉलेजमध्ये आहे आणि आता ती एक बेकरी जी आहे ती या ठिकाणी चालवते। त्यांचा ड्रायफ्रूट आणि मसाल्याचाही व्यवसाय आहे, परंतु वडिलांनी तिला एक बेकरी टाकून दिलेली आहे। केक विक्रीचा तिच्याकडनं व्यवसाय केला जातो आणि चेतन चौधरी जो आहे तो या ठिकाणी त्याचं BBA झालेला आहे आणि तो सुद्धा त्याच्या वडिलांचा जो व्यवसाय आहे ड्रायफ्रूटचा असेल, किराणा मालचा असेल, ट्रेडरचा असेल, तो व्यवसाय या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून चालवतो। हे दोन्ही कुटुंब जवळजवळच या ठिकाणी राहिला आहेत आणि क्रिकेट खेळाचा नाद सुद्धा या ठिकाणी तेजसला आहे। परंतु दोघं व्यवसायाच्या दृष्टीनं मार्केट यार्ड परिसरामध्ये एकत्र आले। गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून यांची जवळीक जी आहे ती या ठिकाणी वाढली आणि जवळीक वाढल्यानंतर आपण लग्न करायचं असं या ठिकाणी ठरलं आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये केतनला ज्या शंका निर्माण होत होत्या त्याच्या वेळीच नोंद घेतली गेली असती तर कदाचित केतन वाचला असता। नाझीम, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.